आता व्हिडिओ कॉलिंगवरती 2-2 तास बोलण्याचा आरोप जो अंजलीताईने लावलेला आहे, तर यावरती तुम्ही काय सांगाल? परत या आताबरोबर त्यांचं बोलणं होतं? 100% याच्यामध्ये कोणीही गैरसमज नाही आहे. मी अंजलीताई दमानियाची जे आरोप आहे त्याच्यावरती मी शिक्कामोर्तब ठामपणे करू शकतो. क्योंकि मी स्वतः ते बीड जेलमध्ये राहिली आहे 16 दिवस. माझे नवरे माझ्यासोबत पण अर्धा तास बोलत होते आणि मला जसं की 6 दिवस मी अन्न पण खाल्लं नाही होता. एक एप्पलवरती मी 6 दिवस राहिली होती. तो मला जेलमध्ये खाना पण चांगले हॉटेलचा खाना पाठवला होता की आणि धनंजय मुंडेंनी मला कॉल केला की हे 5 स्टार हॉटेलचा खाना पाठवलेला आहे बिना लसण प्याजचा, की मी लसण प्याज खात नाही. तो मला तुला बिना लसण प्याजचा चांगली हॉटेलचा खाना पाठवलेला आहे, तू खा. मी सांगितलं ते तुझा खाना तू खा. गाली देऊन मी शिवीगाळ करून मी सांगितला होता की तू खा तुझा खाना, मला नाही पाहिजे असा खाना. तूने मला खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला आणि तू असं करता आणि रोज मला अर्धा तास मला सोबत बोलत होतो. त्याच्यामध्ये काय गैरसमज नाहीये. त्याच्यासाठी मंत्रिपदाचे राजीनामाची सगळे मागणी करतात. एकंदरीत आता तुमची भूमिका काय असणार? म्हणजे ज्या पद्धतीने आता राजीनामा ते घेत नाहीये, तुम्ही सांगितलं की दावा केलेला की राजीनामा दिला, राजीनामा घेताना तर तुमची भूमिका काय आहे? ऐका, जे राजीनामाची गोष्ट मी केलेली आहे, मला पण माहिती मिळाली आहे. माझे पण सोर्स आहे मंत्रालयामध्ये ज्याच्याकडून मला माहिती मिळाली आणि मी मीडियावर टाकली. ओके, बट जरी राजीनामा नाही झाला तर मी जसं की सगळ्यांना माहिती आहे अंजलीताई दमानिया, सुरेश दस सगळ्यांसोबत मिळून आम्ही सगळे एक साथ पूर्ण महाराष्ट्राला जागरूक करण्याचा प्रयत्न करू की असे मंत्री लोक मंत्रालयामध्ये नकोय, जे लोक नोकर होण्याची लायकी नाही आहे ज्यांची, असे लोक मंत्रिमंडळमध्ये महाराष्ट्रामध्ये नकोय. क्योंकि आज खूप मोठी गोष्ट आहे. एक जे वाल्मिक कराड आहे, पंकजाताईने सांगितलेलं आहे, ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही तो धनंजय मुंडेंनी स्वतः अधिवेशनमध्ये सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड माझा आहे. आणि त्यांची सगळी सभा बघा, त्यांचे जे विजय रॅली बघा, त्यांचे कंपनी सुद्धा बघा, इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन पण त्यांचे आहे. ते जे वाल्मिक कराडची जे पूर्ण प्रॉपर्टी आहे ते वाल्मिक कराडकडे आहे. वाल्मिक कराडकडे जे प्रॉपर्टी आहे ते धनंजय मुंडेची आहे. पूर्ण 4,500 कोटीची प्रॉपर्टी. तो जे वाल्मिक कराड आहे त्यांची सावली आहे. त्याच्यासाठी आज मागणी करत आहे राजीनाम्याची, असंच करत नाही. आज जितके लोक आज मागे लागलेले आहे राजीनाम्याचे, त्याच्यासाठी लागलेले आहे. आज जे वाल्मिक कराड आहे त्यांच्या व्यक्ती त्यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. तुम्ही विधान भवनात जात आहात, आतमध्ये तर सोडणार नाही आणि देवेंद्र भाऊ जे मुख्यमंत्री ते भेटले नाही, तर तुमची पुढची भूमिका काय, काय प्रयत्न? विधान भवन मध्ये जाण्यासाठी पास लागतो. तर मी एक व्यक्तीला सांगितलेलं आहे, जरी पास मिळाला तो मी आतमधून जाणार आहे, जरी नाही मिळाला तो तुम्हाला माहिती आहे मला जाऊ देणार नाही. तो मी बहुतेक वापिसचे निवेदन एकदा परत टाकणार आहे. एकंदरीत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची करुणा धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेले आणि यासाठी विधान भवनात देखील थोड्या अंतर ते जाणार आहेत. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा करुणा मुंडे यांचा पुन्हा एकदा प्रयत्न असणारे दमानियांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांशी सहमत असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नको असंही